नमस्कार, मी विनोद तळेकर. भवितव्य शिवसेनेचं, भवितव्य ठाकरेंचं या विशेष सर्वेक्षण विषयक कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सकाळ वृत्तसमूह आणि साम टीव्हीनं संयुक्तपणे हे सर्वेक्षण केलेलं आहे. या सर्वेक्षणाचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्वेक्षणात आपण बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांची मतं जाणून घेतलेली आहेत आणि थोडा नव्हे तर 50,000चा हा सॅम्पल आहे. त्यामुळे एक मोठ्या सॅम्पलचा हा सर्वे असणार आहे. त्यामुळे या सर्वेतून नेमकं शिवसैनिकांच्या मनात काय आहे या सगळ्या भावना आपण जाणून घेणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे गेल्या 8 दिवसांपासून शिवसेनेनं एक मोठं बंड त्यांच्या कारकिर्दीत, एकूणच उद्धव ठाकरेंची कारकीर्द असेल किंवा शिवसैनिकांनी आजवर पाहिलेलं सर्वात मोठं बंड असं ज्याचं वर्णन केलं जातं आहे ते शिंदेंचं बंड सध्या आकाराला येतं आहे आणि हे बंड यशस्वी होईल अशा पद्धतीनं आता राजकीय पावलं टाकली जात आहेत. याविषयी शिवसैनिकांमध्ये खदखद आहे का? शिवसैनिकांना नेमकं काय वाटतंय? बंडखोरांबद्दल शिवसैनिकांना काय वाटतंय? त्याचबरोबर उद्धव ठाकरेंबद्दल शिवसैनिकांच्या काय भावना आहेत? सामान्य शिवसैनिक आणि तोही बंडखोरांच्या मतदारसंघातला शिवसैनिक या सर्वेसाठी आपण केंद्रित केला होता, त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्यातनं जे काही निष्कर्ष आलेत त्या निष्कर्षावर आपण पुढच्या 1 तासात चर्चा करणार आहोत. या 1 तासात आपण जाणून घेणार आहोत की या शिवसैनिकांच्या मनात नेमकं काय आहे. या फुटीतून शिवसेना सावरणार का की बंडखोरांना एक वेगळं बळ शिवसैनिक देणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या 1 तासात बघायची आहेत आपल्याला. मात्र आपण सुरुवातीला सर्वेला सुरुवात करूयात. 5 प्रमुख प्रश्न आपण बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसैनिकांना विचारले होते. शिवसैनिकांनी त्यांची काय काय उत्तरं दिली आपण थेट पाहणार आहोत. पहिला प्रश्न या सर्वेचा होता, आपण पाहूयात स्क्रीनवर. पहिला प्रश्न हा आहे की सध्या शिवसेनेत जे बंड सुरू आहे यावरून शिवसेनेत फूट पडली आहे असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न आपण शिवसैनिकांना विचारला होता. होय असं उत्तर दिलंय 43% शिवसैनिकांनी, 43.3%, तर नाही असं उत्तर दिलंय 45.6%. म्हणजे हे जे बंड सुरू आहे यावरून शिवसेनेत फूट पडली आहे असं वाटत नाही. 45.6% शिवसैनिकांना तर सांगता येत नाही. संभ्रमित असलेले शिवसैनिक आहेत 11.1%. म्हणजे फूट पडली असं 43.3% शिवसैनिकांना वाटतंय. 45.6% शिवसैनिकांना ही फूट वाटत नाही आणि 11.1% शिवसैनिकांना अजूनही याबाबत निश्चितपणे मत बनवता आलेलं नाही. दुसरा प्रश्न आपण बघूया. दुसरा प्रश्न या सर्वेक्षणात आम्ही विचारला होता, तुमची साथ यापैकी कोणाला आहे? ठाकरेंना आहे की शिंदेंना आहे? उद्धव ठाकरेंसाठी 82.4% शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंसाठी कौल दिलेला आहे. उद्धव ठाकरे हेच आमचे नेते आहेत, आमची साथ त्यांनाच असेल असं 82.4% शिवसैनिक म्हणतात. आणि कुठले तर बंडखोरांच्या मतदारसंघातले हे शिवसैनिक आहेत. तर एकनाथ शिंदेंना 13.7% शिवसैनिकांनी पाठिंबा दिलेला आहे. एक मोठी संख्या आहे. आतापर्यंत जर शिवसेनेचा इतिहास पाहिला तर शिवसैनिक हा कट्टरपणे ठाकरे कुटुंबियांच्या मागे उभा राहिलेला आहे. या अगोदर भुजबळांचं बंड असेल, नारायण राणेंचं बंड असेल किंवा खुद्द राज ठाकरेंचं म्हणजे ठाकरेंच्या घरातच जे बंड झालं होतं त्यावेळेला सुद्धा शिवसैनिक या मोठ्या संख्येनं उभा राहिला होता. मात्र आता शिंदेंसाठी सुद्धा 13.7% शिवसैनिक उभे आहेत. हा निश्चितच दुर्लक्षण्याजोगा आकडा नाही आहे आणि 3.9% शिवसैनिकांना अजूनही याबाबत निश्चित करता आलेलं नाही की आपण उद्धव ठाकरेंसोबत जायचं की एकनाथ शिंदेंसोबत. तिसरा प्रश्न या सर्वेक्षणात आम्ही काय विचारला होता आपण पाहूयात. तिसरा प्रश्न आम्ही विचारला होता, बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलंय का? हा बंडखोरांचा आरोप तुम्हाला पटतोय का? बंडखोरांनी असा आरोप केला की उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विसरलेले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून ते बसत आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण धोरणापासून विसंगतपणे एका वेगळ्याच रस्त्यावर चाललोय. तर या आरोपाबद्दल शिवसैनिकांना काय वाटतं? तर शिवसैनिकांना बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलंय का हा बंडखोरांचा आरोप पटतोय का? तर हो म्हणणाऱ्यांची संख्या 15.6 आहे. त्यांना असं वाटतंय की हा आरोप पटतोय आम्हाला, शिंदे बरोबर आरोप करतायत असं 15.6% शिवसैनिकांना वाटतंय. तर एक मोठा वर्ग आहे जो ठाकरेंसोबत आहे 77.2%, ज्यांना असं वाटतंय की उद्धव ठाकरेंनी अजूनही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे. काही राजकीय आयुष्यातले काही टप्पे असतात, त्यात काही तडजोडी कराव्या लागतात आणि तशाच स्वरूपाची कदाचित महाविकास आघाडी ही तडजोड आहे असं या शिवसैनिकांना वाटतंय. तर 7.2% लोकांना अजूनही सांगता येत नाही आहे की हा आरोप खरा आहे की खोटा आहे. चौथा मुद्दा आम्ही विचारला होता या सर्वेमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून, तो सुद्धा पाहूयात. यात आम्ही असं विचारलं होतं की बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपण निदर्शनं किंवा आंदोलन करणार का? शिवसैनिकांना हा प्रश्न होता. तर हो असं म्हणतायत की विरोधामध्ये आम्ही आंदोलन करू असे 52.3% लोक म्हणतात. म्हणजे ठाकरेंच्या बाजूने ही मंडळी आहेत आणि त्यांना
बंडखोरांच्या विरोधात जर आंदोलन झालं तर ते त्यात निश्चित उतरणार आहेत. पण एक मोठा वर्ग असाही आहे की जो शिंदेंच्या बाजूनी पण आहे आणि 34.1% इतका हा वर्ग आहे ज्याला शिंदेंच्या विरोधातल्या आंदोलनात उतरायचं नाही आहे. एक मोठी संख्या शिंदेंना एक मोठा पाठिंबा बंडखोरांच्या मतदारसंघात सुद्धा मिळतोय आणि जर उद्या त्यांच्या विरोधात म्हणजे बंडखोरांच्या विरोधात जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर त्यापैकी 34.1% शिवसैनिक हे या आंदोलनात उतरणार नाही आहेत. एक मोठी गोष्ट या निमित्तानं समोर आली आणि अजूनही सांगता येत नाही असं म्हणणारे 13.6% लोक आहेत ज्यांना अजून ठरवता आलेलं नाही आहे की आपण उद्धव ठाकरेंच्या बरोबर जायचं की शिंदेंच्या बरोबर. आणि पाचवा प्रश्न आम्ही यात प्रमुख विचारला होता तो म्हणजे स्क्रीनच्या माध्यमातून पहा, बंडखोर आमदारांना आपण पुन्हा मतदान करणार का? कारण या अगोदरचा इतिहास जर पाहिला तर बंडखोरांनी ज्या ज्या वेळेला बंडखोरी केली होती त्या पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी त्यांना पराभव दाखवला होता, आसमान दाखवलं होतं. मग ते छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या प्रमुख नेत्यांचा अपवाद सोडला तर बहुतांश बंडखोरांना पराभूत व्हावं लागलं होतं. पुढच्या लगेचच आलेल्या निवडणुकीत सहानुभूतीचा फायदा ठाकरे परिवाराला मिळाला होता, शिवसेनेला मिळाला होता. तीच पद्धत आत्ता त्याचीच पुनरावृत्ती होणार का हा प्रश्न आम्ही विचारला होता. तेव्हा हो 76% लोकांचं, 76.3% शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही या बंडखोरांना नक्कीच धडा शिकवू, पुढच्या निवडणुकीत आम्ही यांना पाडू. 12.5% शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की नाही आम्ही यांना साथ पण देऊ. तर सांगता येत नाही असं 11.1% लोक म्हणतात. आणि आत्ताच जी मला माहिती मिळाली त्यानुसार हा सर्वे आपण पूर्ण राज्यभरात केलेला आहे आणि या सर्व राज्यभरातल्या शिवसैनिकांची ही प्रमुख प्रश्नांवरची मतं आपण पाहिली. कुठेतरी शिवसेनेला दिलासा देणारा आणि तितकाच बंडखोरांची चिंता वाढवणारा असा हा सर्वे म्हणता येईल. पण दुसराही याचा अर्थ असा काढता येतोय की शिंदे गटाचा पाठिंबा पण नगण्य किंवा दुर्लक्षणाजोगा नाही आहे. या सगळ्या मुद्द्यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे. आपण या चर्चेला सुरुवात करणार आहोत. या सर्वेक्षणाबद्दल नेमकी तज्ज्ञांची काय मतं आहेत, नेत्यांची काय मतं आहेत, त्याचबरोबर विश्लेषकांची काय मतं आहेत आणि या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्रीराम पवार सर, संचालक संपादक आहेत सकाळ वृत्तसमूहाचे. यांच्या संपूर्ण देखरेखीखाली हा सर्वे झालेला आहे त्यामुळे याचं विश्लेषण ते अधिक चांगल्या रीतीनं करू शकतील. त्याचबरोबर कार्यकारी संपादक शीतल पवार या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. या स्वतः या सगळ्या सर्वेच्या प्रक्रियेमध्ये होत्या, यांनी ही सगळी यंत्रणा राबवली होती आणि त्यांच्या माध्यमातून जे फाइंडिंग्स आपल्यापर्यंत आले त्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्यातले काही बारकावे ते आपल्याला समजावून सांगणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे या सुद्धा, डॉक्टर नीलम गोरे आपल्यासोबत जोडलेल्या गेलेल्या आहेत. त्या आपले बाजू मांडणार आहेत. शिवसैनिकांची ही मतं त्यांना पटतायत का किंवा त्या मतांच्या विरोधात त्यांचं काही मत आहे का याबाबत सुद्धा त्या बोलणार आहेत. आणि गुवाहाटीवरून थेट उदय सामंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय सामंत हे बंडखोरांची बाजू मांडणार आहेत. या सर्वेमध्ये जे फाइंडिंग्स झालेले आहेत त्या फाइंडिंग्सच्या बाबत त्यांची काय मत आहेत, निष्कर्षांवर त्यांचं काय मत आहे हे ते समजावून सांगणार आहेत. आपण सुरुवात करणार आहोत या पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आपण काय विचारला होता, आपण पुन्हा एकदा प्रश्न बघूया आणि मी चर्चेला सुरुवात करतोय. सध्या शिवसेनेत जे बंड सुरू आहेत त्यावरून शिवसेनेत फूट पडली असं वाटतंय का? तर यातनं जे निष्कर्ष आलेले आहेत ते शिवसेनेत फूट पडली हे 43.3% लोकांना वाटतंय, तर फूट पडली नाही असं 45.6% लोकांना वाटतंय. आणि निश्चित सांगता येत नाही याची संख्या ही 11.1 इतकी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की फूट पडलेली असं ज्यांना वाटतंय त्यापेक्षा फूट पडली नाही असं वाटणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि ही चिंता वाढवणारी शिवसेनेसाठी बाब आहे. मी सुरुवातीला श्रीराम सरांकडे जातो. श्रीराम सर, ही एक चिंतेची बाब म्हणता येईल की आत्तापर्यंतचा जर इतिहास पाहिला, शिवसेनेतल्या बंडाळीचा इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत ठाकरे परिवाराला आणि शिवसेनेला एक सिंपथी मिळत होती आणि शिवसैनिकांमध्ये एक बंडखोरांच्या विरोधात रोष दिसायचा. तो रोष यातनं दिसत नाही. पहिल्या प्रश्नातनं तर शिवसेनेची चिंता वाढवणारे सगळे निष्कर्ष समोर आलेत. कसं विश्लेषण कराल? नाही, या सर्वेक्षणातून समोर आलेले निष्कर्ष आहेत त्याच्यात मुळात काही गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत की हे सर्वेक्षण फक्त शिवसैनिकांचं आहे. म्हणजे ज्यांनी परंपरेनं किंवा सातत्यानं शिवसेनेला मतं दिली आणि जे स्वतःला शिवसैनिक म्हणवत आहेत हे आयदर शिवसैनिक किंवा शिवसेनेचे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे पदाधिकारी, अशाच लोकांचं हे सर्वेक्षण आहे. म्हणजे यात कुठेही काँग्रेसचा मतदार नाही आहे, याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार नाही, याच्यामध्ये भाजपचा सुद्धा मतदार नाही आहे. हे सगळे 100% शिवसेनेचे मतदार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मतदार काय म्हणतात याला पुढच्या शिवसेना कोणाची या लढाईत खूप महत्त्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून या सर्वेक्षणाकडे पाहायला पाहिजे असं मला वाटते.
पहिला जो प्रश्न आहे त्यात फूट पडली की नाही याच्यामध्ये थोडंसं काय म्हणता येईल की स्प्लिट व्हर्डिक्ट आपल्याला दिसतंय. याचं एक कारण असं आहे की जो बंडखोरांचा गट जो गुवाहाटीत आहे तो तिथं बसून असं सांगतो की शिवसेना आमचीच आहे. म्हणजे ते असं म्हणत नाहीत की शिवसेनेत फूट पडली. ठाकरे यांच्यासोबत असलेली जी मूळ शिवसेना आहे ती ऑब्व्हियसली असं म्हणत नाही की फूट पडलेली आहे. त्यामुळं जे दोन गट शिवसेनेवर दावा करत आहेत किंवा ज्या दोघांमध्ये भांडण आहे त्यातलं कुणीच म्हणत नाही शिवसेनेवर फूट पडली. त्यामुळं त्यांना मानणारे लोकही कदाचित त्या कन्फ्युजनमध्ये असतील की याला फूट मानायची की नाही मानायची. त्यामुळं त्या प्रश्नासाठी आलेली उत्तरं आणि पुढच्या प्रश्नाला आलेली उत्तरं याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर तफावत दिसते. पण हे खरं आहे की कोणाचे मनापासून कोणाला वाटो किंवा न वाटो शिवसेनेमध्ये व्हर्टिकल फूट आहे यामध्ये काही शंकेचं कारण नाही. ही अत्यंत स्पष्ट अशी फूट आहे. शिवसेनेतल्या 2/3पेक्षा जास्त सदस्य शिवसेना सोडून गेले आहेत. किमान विधिमंडळ पक्षाचे सदस्य ते गेले आहेत. विधिमंडळ पक्ष आज ठाकरेंपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदेसोबत आहे हे अतिशय स्पष्ट आहे. आपल्या दृष्टीनं या सर्वेक्षणातला मुद्दा होता की विधिमंडळातला पक्ष अशा रीतीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला सोडून जातो आहे तेव्हा तळातला शिवसैनिक कसा विचार करतो. आणि मला वाटतं की या संपूर्ण सर्वेक्षणाकडे आपण त्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. एक एक प्रश्नाकडे आपण जाऊ तसं त्यातले अधिकचे आंतरप्रवाह आपल्याला उलगडून दाखवता येणं शक्य आहे. आणि जसं काल हे फक्त मी एकच मुद्दा सांगतो की कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जसं विश्लेषण हा निकाल कुणाच्या फायद्याचा ठरेल आणि तुम्ही अर्थ लावाल तसा कुणाच्याही फायद्याचा ठरेल असं लावता येणं शक्य होतं. तसंच या सर्वेक्षणातल्या आकडेवारीतून अनेक इन्फ्लुएन्स काढता येणं शक्य आहे. ते बाय द टाइम मी माझ्या बाजून जे काढले ते मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन. एक छोटासा प्रश्न आणि लगेचच मी उदय सामंत यांच्याकडे जाणार आहे. आतापर्यंत श्रीराम सर असं पाहिलं होतं की शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंड झाली त्यावेळेला एक रोष शिवसैनिकांमध्ये दिसला होता. मात्र आता जे शिंदे गटाकडनं मुद्दे मांडले जात आहेत त्याला सुद्धा शिवसेनेत एक मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय. ठाकरे परिवाराच्या विरोधात थेटपणे बोलण्याची यापूर्वी कोणाची हिंमत नव्हती. मात्र आता बंडखोर ठाकरे परिवारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. गेल्या काही वर्षातल्या राजकारणाचा हा परिपाक आहे आणि असंही बोललं जातंय की भाजपनी या बंडाला एक फूस लावलेली आहे. त्या विश्वासातून भाजपच्या पाठिंब्याच्या विश्वासातून हे आरोप होत आहेत की ही सगळी खदखद पूर्वीपासूनच या नेत्यांमध्ये होती. नाही, या बंडाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर आतापर्यंत ठाकरे जे ठरवतील त्या धोरणावर कोणी आक्षेप घेतला नव्हता. अगदी. आणि आता बंडखोर जे गुवाहाटीत बसलेले आहेत तर त्यांचा आक्षेप आहे की ठाकरेंनी जे राजकीय धोरण घेतलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचं धोरण त्यांना मान्य नाहीये. भले ते 2.5 वर्षांना त्यांना हे सुचलं का असा प्रश्न विचारता येणं शक्य आहे. पण अशा प्रकारे बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नव्हतं. भुजबळ सोडून गेले, नारायण सोडून गेले, राज ठाकरे सोडून गेले. त्याच्या आधी बंडू शिंदेपासून शिवसेना सोडून जाण्याचा आणि फुटीचा इतिहास आहे. पण त्यात कुणीच बाळासाहेब ठाकरे किंवा नंतर अगदी उद्धव ठाकरेंच्या पण निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नव्हतं. इथं 2 पातळ्यांवर ते प्रश्न उपस्थित केले आहेत. एक तर हिंदुत्वाचा मुद्दा जो बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीचं हिंदुत्व मानत होते किंवा ज्या प्रकारे ते हिंदुत्वाची मांडणी करत होते त्यापासून उद्धव ठाकरे लांब गेलेत असा बंडखोरांचा आक्षेप आहे. आणि दुसरा आक्षेप आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्यामुळे आपलं नुकसान झालंय. तर हे 2 आक्षेप, एक राजकीय धोरण आणि एक वैचारिक धोरण, या दोन्हीवर पहिल्यांदाच थेटपणे शिवसेनेच्या नेतृत्वावर आक्षेप घेतला गेलाय. त्या अर्थानं हे बंड वेगळं आहे असं आपल्याला म्हणता येईल. शीतल, मी तुमच्याकडे येतो. या सगळ्या सर्वेक्षणाचं काम तुम्ही बघितलं होतं. हे सगळे डेटा तुम्ही हा सगळा कंपाईल केलेला आहे. एक प्रकारे या पद्धतीनं बंडखोरांनी जी भूमिका मांडलेली आहे ती हळूहळू शिवसैनिकांना पटायला लागलेली आहे आणि कुठेतरी शिवसेनेची कोंडी होते असं यातून प्रतीत होत आहे. या सगळ्या आकडेवारीवरून ते दिसतंय. तुम्ही याचं विश्लेषण कसं कराल? नक्कीच मला वाटतं की सर्वेबद्दल बरंच इलॅबरेट मगाशी श्रीराम सरांनी सांगितलंय. मी ते रिपीट करणार नाही. पण जे 5 ते 6 प्रश्न आपण राज्यभरातल्या 288 विधानसभा मतदारसंघातनं सर्व शिवसैनिकांकडनं म्हणजे ज्याच्यावर मतं नोंदवून घेतलेली त्या प्रत्येक प्रश्नामध्ये एक कल कॉमन दिसतो
की शिंदे गटाला किंवा त्यांचा हिंदुत्वाचा आक्षेप असेल, त्यांचा काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा आक्षेप असेल, किंवा त्यांच्या विरोधात निदर्शने करण्याचा आक्षेप असेल, किंवा त्यांना पुन्हा निवडून देण्याचा आक्षेप असेल, तर या सगळ्या मुद्द्यांची जर टक्केवारी आपण बघितली तर एक कॉमन कल आपल्याला दिसतो. आणि हा फक्त ठराविक भागातनं म्हणजे नाराज आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातनंच हा कल आहे असं नाही, तर हा कल आपल्याला सरसकट सर्व 288 मतदारसंघांमध्ये दिसतो. अगदी. त्यामुळे शिवसैनिकांना एक सरसकट राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत झालेल्या आघाडीच्या विरोधातली किंवा जी हिंदुत्वाची जी बदललेली व्याख्या शिवसेना आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे मांडू बघतायत, तर या दोन्ही गोष्टींना शिवसैनिकांचा सरसकट विरोध राज्यभरातनं एका गटाचा होतोय असा दिसतो. दुसरा मुद्दा मी सर्वेमध्ये अजून एका मुद्द्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते, ते म्हणजे संदिग्ध आणि संभ्रमात असलेला शिवसैनिक. प्रत्येक प्रश्नामध्ये जनरली सांगता येत नाही हे उत्तर सर्वेमध्ये खूप इट्स व्हेरी रेअर की ते नमूद केलं जातं, पण ह्या सर्वेमध्ये मात्र सांगता येत नाही हा आकडा जवळपास 10% प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला दिसतो. अगदी. यातून अजून एक लक्षात येतं की संभ्रमात आहे खूप मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक, की जी जनरली शिवसेनेची पक्ष म्हणून तो स्वभाव नाही आहे. शिवसेना नाही म्हटलं तरी एक एकाधिकारशाही असलेला एका ठाकरे नेतृत्वाला मान्य केलेल्या लोकांचा पक्ष राहिलेला आहे. अशा वेळी नकारात्मक आणि सांगता येत नाही असं उत्तर देणारा वर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात असणं खूप महत्वाचं वाटतं. आणि अजून एक शेवटचा मुद्दा फक्त ऍड करते की खळखट्यात म्हणजे आक्रमक असलेला शिवसैनिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आक्रमकतेच्या प्रश्नावर जो आकडा आलेला आहे जवळपास 50% आकडा आक्रमण म्हणजे आम्ही विरोधात निदर्शनं करू किंवा आक्रमक होऊ असा म्हणणारा असेल, तर तेवढीच संख्या सांगता येत नाही किंवा आम्ही विरोधात आंदोलन करणार नाही अशी आहे. सो शिवसेना आणि शिवसैनिक कुठे बदललाय का हे पण म्हणजे हे बघण्याची शिवसेनेला आता गरज आहे असं यातनं अगदी आत्मपरीक्षणाची गरज आहे शिवसेनेला. उदय सामंतांकडे मी थेट जातो. सामंत, तुमच्यासाठी काहीसा दिलासादायक हा सर्वे म्हणता येईल. अजून तरी जवळपास फूट पडली नाही असं 45% 45.46% लोक म्हणतात आणि सांगता येत नाही असं 11% म्हणतात. जवळपास हा आकडा 56% पुढे जातोय. म्हणजे फूट पडली असं वाटणाऱ्यांची संख्या आणि फूट पडली नाही असं वाटणाऱ्यांची संख्या यात फारशी तफावत नाही आहे. कुठे ना कुठेतरी एक संभ्रमात असलेला शिवसैनिक तुमच्या सोबत असलेला दिसतोय, काही ठामपणे तुमच्या सोबत असलेले दिसत आहेत. कुठेतरी दिलासादायक बाब आहे. कसं तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे पाहताय? मला सुरुवातीला एक पहिली गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की मगाशी जो उल्लेख झाला की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली असलेले आम्ही सगळे आमदार ही शिवसेना आमची म्हणतोय, हे याच्यामध्ये काही तथ्य नाही, ह्याच्यामध्ये काही खरं नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचाच विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय, तो प्रामाणिकपणानं करतोय. आणि त्यातली महत्वाची भूमिका अशी आहे की सर्वे ठीक आहे, सर्वेवर आपण चर्चा करणार आहोत, सर्वेवर आपण बोलणार आहोत, परंतु या सगळ्याची वेळ कशामुळे आली तर मी देखील आपल्याला माहिती आहे की मी शेवटच्या टप्प्यामध्ये या गुवाहाटीमध्ये आलो म्हणून माझ्यावर देखील प्रचंड मोठ्या पद्धतीने टीका झाली. पण त्या 3-4 दिवसामध्ये जे मी काय बघितलं ते देखील आज मला महाराष्ट्राच्या समोर मांडायचं आहे. मी आजही वंदनीय बाळासाहेबांनाच मानणारा आहे, आजही पक्षप्रमुख उद्धव साहेबांनाच मानणारा आहे. काल माझ्या मतदारसंघामध्ये देखील शिवसैनिकांनी बैठक घेतली, काही ठिकाणी रोष प्रकट केला. हे स्वाभाविक आहे, कारण ज्यावेळी शिवसेनेतनं एक वेगळा विचार आम्ही करत असतो आणि तो वेगळा विचार आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांना बाजूला करावा. कारण जे 15-20 दिवसामध्ये महिनाभरामध्ये आम्हाला जे अनुभव आले, नीलमताई देखील आज या डिस्कशनमध्ये आहेत, त्यांना देखील माहिती असेल की ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांना पुरस्कृत म्हणून उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना आनंद वाटला की संजय पवारांसारख्या एका जिल्हा प्रमुखाला, सर्वसामान्य माणसाला, शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची भूमिका आदरणीय उद्धव साहेबांनी घेतली आणि ती योग्य होती. आम्ही सगळ्यांनी त्याचं समर्थन केलं आणि तेच करणं अपेक्षित होतं. परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी मतदान आम्ही बघितलं त्या मतदानामध्ये आमच्या घटक पक्षांनी जो आम्ही कोठा ठरवलेला होता 42चा त्याच्यापेक्षा जास्त मतं घेतली. म्हणजे एका घटक पक्षानं 42-43 मतं घेतली आणि एका घटक पक्षानं 42-44 मतं घेतली आणि जे अपक्ष घटक पक्षाबरोबर होते ते सरळ सरळ दुसऱ्यांच्या समोर गेलेले आम्हाला दिसलेले आहेत. आणि म्हणून त्याच दिवशी सकाळी मला असं वाटलं की या सगळ्या संदर्भामध्ये संजय पवारांना जे मतदान झालेलं नाही ते मतदान फक्त आणि फक्त घटक पक्षांनी हे मतदान आम्हाला केलेलं नाही म्हणून संजय पवार आमचे शिवसेनेचे म्हणून राज्यसभेमध्ये जाऊ शकले नाही. ही एक काळ्या दगडावरची रेघ आहे आणि त्याचा जर आपण आकडेवारी काढली तर त्याच्यातनं देखील आपल्याला ते जाणवतं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की
वंदनीय बाळासाहेब असतील, उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील, यांच्याबद्दलचं एकही कुठचं वाईट वक्तव्य इथे आलेल्या कुठच्याही आमदारांनी केलेलं नाही. आणि मला असं वाटतं की याला बंड म्हणण्यापेक्षा जर आपण मोहीम म्हटलं, कारण ज्या पद्धतीनं म्हणजे मी जे आलो गुवाहाटीला ज्यावेळी आलो त्याच्या 2-3 दिवसामध्ये मला जे काही जाणवत होतं, मी अनेक वेळा सांगितलं, माझी रत्नागिरीतनं मुलाखत देखील बघा, की जोडण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, तोडण्याचा प्रयत्न करू नका. आक्रमक बोलण्यामुळं आपल्याबरोबरचे आपले सहकारी हे तुटले जातील, हे माझ्या पहिल्या दिवसाच्या भूमिकेपासून आहे. आणि तो प्रयत्न प्रामाणिकपणानं माझ्यासारखा कार्यकर्ता देखील करत आला. परंतु ज्यावेळी शिवसेना विधिमंडळामध्ये काम करते, 3-3-3.5 लाखामधनं एक आमदार निवडून येतो, तो बाळासाहेबांच्या आशीर्वादाने येतो, उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने येतो, याच्याबद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाही. आणि म्हणून मगाशी थोडं करेक्शन मी असं सांगितलं की शिवसेना ही आमचीच आहे, असं कुठचंही वक्तव्य एकनाथजी शिंदेनी देखील केलेलं नाही आणि आम्ही कोणीही केलेलं नाही, तो आम्हाला अधिकार देखील नाही. परंतु ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या हस्तक्षेप होत होता घटक पक्षांचा, मी 2 वर्षापूर्वीचं अजून एक उदाहरण मी आपल्याला सांगेन की या महाराष्ट्रामध्ये 5 विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. 6वी विधान परिषदेची जी निवडणूक झाली ती अहमद पटेल साहेब त्याच्यामध्ये जिंकले, कारण त्यांचा तो मतदारसंघ होता, त्यांची ताकद तिथे होती. परंतु 5 महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले, 2 काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि शिवसेनेचा जो उमेदवार देशपांडे नावाचे होते ते त्यांचा पराभव झाला. आणि ज्यांनी पराभव केला ते जे उमेदवार होते, निवडून आलेले आमदार होते, ते 8व्या की 9व्या दिवशी काँग्रेस पक्षामध्ये जाऊन मिळाले. याचा अर्थ काय की विधान परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेस पक्षानं मतदान केलं नाही किंवा घटक पक्षाने मतदान केलं पण नाही. आणि म्हणून उदय सामंतजी अशा प्रकारे काही राजकीय तडजोडी राजकीय आयुष्यात कराव्या लागतात. उद्धव ठाकरेंनी ही तडजोड केली असेल, ती काहीतरी विचारांती केली असेल असं तुम्हाला वाटत नाही? अनेकदा राजकीय तडजोडी तुम्ही तुमच्या राजकीय आयुष्यात कदाचित केल्या असतील, पण या राजकीय तडजोडीला तुम्ही काळं किंवा पांढरं असं न बघता थोडंसं त्याच्यामधली भूमिका नेतृत्वाची समजून घेणं गरजेचं होतं असं शिवसैनिकांना जेव्हा वाटतं, तेव्हा त्याला तुमचं उत्तर काय असेल? नाही, या बाबतीमध्ये मगाशी मी सांगितलं की एखादा पक्षाच्या विरोधातला किंवा एखादी मोहीम आखल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, शिवसैनिकांमध्ये गैरसमज निर्माण होणं हे बरोबरच आहे. त्याच्याबद्दल शिवसेनेच्या लोकांना पण आम्ही दोष देत नाही, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देत नाही किंवा कार्यकर्त्यांना देखील देत नाही. परंतु आमच्या आमदारांच्या भूमिकेतनं देखील माझ्याकडे बघा, माझ्या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर मी मगाशी देखील सकाळी देखील एक माझ्या मुलाखतीतनं सांगितलं की काही लोक कसं असतं, म्हणजे मला जे वाटतं प्रॅक्टिकली, कारण मी 4 वेळा निवडून आलोय, एखादी संधी घेऊन उदय सामंत पक्षातनं बाहेरच कसा जाईल अशा पद्धतीचा एक वेगळ्या पद्धतीचा आराखडा तयार करून एक षडयंत्र रचत असतात. आता मी अनेक वेळा माझ्या मतदारसंघामध्ये सांगितलं की मी शिवसेनेतच आहे. परवा देखील बैठकीत मतदारसंघाचं उदाहरण का देतोय, कारण शेवटी मतदारसंघानं आम्हाला निवडून दिलेलं असतं आणि या मतदारसंघात जर आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही तर आम्हाला लोक परत घरी पाठवणार ही देखील भीती असते. परंतु एखादा कार्यकर्ता, मी सांगतोय की मी शिवसेनेतच आहे, याच्यामधनं काहीतरी चांगला मार्ग निघू शकेल, परंतु त्याच्या अगोदर म्हणजे 24 तासामध्ये बैठक घ्यायची, तिथं काहीतरी कार्यकर्त्यांना उलट सुलट सांगायचं, त्यांचे मोर्चे काढायला लावायचे, त्यांच्यामध्ये बैठक घ्यायला लावायची. आणि उदय सामंत आहे त्याच्यापेक्षा अजून उद्धव साहेबांपासून लांब कसा जाईल, आदित्य साहेबांपासून लांब कसा जाईल, हा एक प्रामाणिकपणाचा निष्ठावंत प्रयत्न करणारे लोक देखील या तुमच्या आरोपाबद्दल आपण शिवसैनिकांना विचारूया. शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मनीषाजी, हा आरोप अतिशय गंभीर आहे. एकीकडे एखादा जर असं म्हणत असेल मी शिवसेनेत आहे, तर त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न कसे दरबारी राजकारण करणारे राजकारणी करतायत, असा थेट आरोप ते करतायत. तुमचं काय उत्तर आहे? तुमचा फोन म्यूट आहे मनीषाजी, तुमचा फोन म्यूट आहे. मी माझा प्रश्न तुम्हाला ऐकू आला नसेल तर मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, तोपर्यंत तुम्ही तुमचा अनम्यूट करा फोन. माझा असा प्रश्न होता की आता उदय सामंत यांनी असा उल्लेख केला की एखादा शिवसैनिक किंवा एखादा नेता जर सांगत असेल मी शिवसेनेत आहे, तर तो नाराज नेता कसा पक्षापासून दूर जाईल याचा प्रयत्न दरबारी राजकारण करणारे अनेक नेते, जे मातोश्रीच्या तथाकथित जवळ असलेले नेते आहेत, ते करतायत असा त्यांचा आरोप आहे. मनीषा कायंदे यांचा या बाबतची भूमिका आपण जाणून घेणार आहोत. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात, जरा पुढे जाऊयात, कारण या दुसऱ्या प्रश्नात आम्ही विचारलं होतं की तुमची साथ नेमकी कुणाला आहे. शिवसैनिकांना हा प्रश्न विचारला होता राज्यभरातला. त्यांचं उत्तर पहा. उद्धव ठाकरेंना 82.4% शिवसैनिक म्हणतात आम्हाला आमची साथ उद्धव ठाकरेंना आहे. एकनाथ शिंदेंना मानणारा सुद्धा गट नगण्य नाही आहे. 13.7% लोक म्हणतात की आम्ही एकनाथ शिंदेंची साथ देणार आहोत, तर 3.9
इतके शिवसैनिक म्हणतायत की आपण आत्ताच काही सांगू शकत नाहीत, पुढच्या राजकीय घडामोडी पाहून आपण काही पावलं उचलू शकतो. मी पुन्हा एकदा श्रीराम सरांकडे जातो. श्रीराम सर, साथ देण्याच्या बाबतीत आत्तापर्यंत असं होतं की ठाकरे घराण्यासाठी अगदी आपण ज्याला म्हणतो मर मिटणे के लिए तयार असलेल्या शिवसैनिकांची फौज मोठी होती. आता हा आकडा हळूहळू घटत चालला आहे. जरी 82 समथिंग काय जे काही टक्केवारी असेल, ही दिलासादायक शिवसेनेसाठी बाब असली तरी सुद्धा आत्तापर्यंत जो अनकंडिशनल किंवा अगदी अटी शर्ती विना जो ठाकरे घराण्याला पाठिंबा होता तो कमी होताना दिसतो. ही चिंतेची बाब वाटत नाही तुम्हाला शिवसेनेच्या दृष्टीनं? नाही, एक या प्रश्नावर स्पष्ट होते की शिवसैनिकांमध्ये अजूनही ठाकरे घराण्यांचं नेतृत्वच मान्य आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर सर्वाधिक शिवसैनिकांचा विश्वास आहे. असं पुढच्या सगळ्या प्रश्नांचा एक कॉमन आपल्याला हे काढता येऊ शकतो. पण तुम्ही म्हणाला जसं साधारणतः 13-13.5% आसपास बहुतेक सगळ्या प्रश्नांमधला जो शिवसैनिकांचा कल आहे तो एकनाथ शिंदेंच्या गटाकडे आहे. आता याला अजूनही आपण गट म्हणतो. या गटानं आम्ही अजून शिवसेनेतच आहोत असं म्हटलंय. आता उदय सामंत म्हणाले की आमची शिवसेना आहे असं म्हणत नाही, पण आम्ही अजून शिवसेनेत आहोत असं म्हणण्याचाच अर्थ असा आहे की ही शिवसेना आमचीच आहे. आणि आता तर उघड फाटलाय, या सगळ्या मंत्र्यांची खाती काढून घेतली आहेत. त्यामुळं आता त्यामध्ये काही दुसरा मार्ग नाही आहे. 2 वेगळे छावण्या झालेल्या आहेत आणि आता कुठेतरी स्पष्टपणे म्हणायला पाहिजे की आमचा वेगळा गट आहे किंवा आमचाच पक्ष आहे. आणि आत्तापर्यंतच्या सगळ्या या बंडखोरांकडून आलेल्या विधानांचा अर्थ एकच निघतो की विधिमंडळ पक्ष हा आमचा आहे असं ते स्पष्टपणे म्हणतात. अजून त्यांनी संपूर्ण पक्षावर कदाचित निवडणूक आयोगाकडे दावा केलेला नाही, पण पक्ष आपल्यासोबत आहे हे दाखवण्याचा वेगवेगळ्या मार्गाने ते प्रयत्न करतात. हा एक भाग. दुसरा भाग, उद्धव ठाकरेंच्या बाजूनं मोठ्या प्रमाणावर म्हणजे लक्षणीय प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर कॉमन शिवसैनिक, सामान्य शिवसैनिक जो आहे तो दिसतोय. आणि तो तसा दिसत असताना जवळपास 13-14%, 13-13.5% शिवसैनिक या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेची भूमिका मान्य केलेली आहे, म्हणजे त्यांचं बंड मान्य केलेलं आहे. आणि केवळ शिवसैनिकांचं सर्वेक्षण आहे म्हणून हा 13-13.5% हा आकडा लक्षणीय आहे. म्हणजे हा दुर्लक्ष करण्यासारखा आकडा नाही. ज्या संघटनेमध्ये नेत्यानं सांगितल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांनी, अनुयायांनी 100% त्याच दिशेनं जायचं अशी परंपरा आहे. 5 दशकांपेक्षा मोठा काळाची परंपरा आहे. त्या संघटनेमध्ये 13% लोक सुद्धा वेगळा विचार करतात. हे खूप लक्षणीय आहे आणि त्याची दखल घेतली पाहिजे. कारण हा 13% हा जेव्हा प्रत्यक्ष मतदान होईल तेव्हा खूप निर्णायक घटक ठरू शकतो. कोणासोबत हे शिवसैनिक आहेत? उदय सामंत यांच्याकडे मी जातो. उदय सामंतजी, आपण पाहिलंय की आत्तापर्यंत ठाकरे घराण्याला अनकंडिशनल सपोर्ट होता शिवसैनिकांकडून, मात्र आत्ता थोडीशी परिस्थिती बदलली आहे. 13.7% शिवसैनिक हा शिंदे गटाची भूमिका आपण मान्य करतोय. तुमच्यासाठी जरी ही चांगली बाब वाटत असली, अजून जरी तो आकडा मोठा नसला तरी सुद्धा लढाई तितकी सोपी नाही आहे. अजूनही ठाकरेंचा पाठिंबा 82.4% शिवसैनिकांचा आहे. मगाशी सुद्धा मी आपल्याला असं सांगितलं आणि मगाचाच धागा पकडून पुन्हा एकदा सांगतो की ज्यावेळी एक गैरसमजाचं वातावरण राज्यामध्ये निर्माण केलं जातं आणि ते काही संबंधित काही लोकांकडनं केलं जातं, त्यावेळी स्वाभाविक आहे की शिवसैनिक जे आहेत त्यांचं म्हणणं हे असं असणं स्वाभाविकच आहे आणि त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की हा सगळा जो काही प्रकार आहे किंवा ही सगळी जी मोहीम आहे, मगाशी पण मी सांगितलं, हे बंड नाही, ही एक मोहीम आहे. ही ठाकरे कुटुंबाच्या विरोधातली मोहीम आहे, हे अजिबात नाही. आम्ही कुठच्याही पक्षामध्ये विलीन होणार नाहीत हे देखील त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून असे काहीतरी वेगवेगळे प्रकार सांगून आणि ते मीडियासमोर सांगून की हे विलिनीकरण होणार आहेत, हे भाजपामध्ये जाणार आहेत, त्यांनी त्याच्यासाठी ही मोहीम काढलेली आहे, तर असं कुठचंही चित्र सध्या डोळ्यासमोर नाही आणि असं आम्ही करणार देखील नाही आहोत. म्हणून मला असं वाटतं की शिवसैनिकांनी ठाकरे कुटुंबाला पाठिंबा दिला ह्याच्यामध्ये दुःख आम्हाला वाटण्यासारखं काही नाही, कारण आम्ही देखील ठाकरे कुटुंबाचंच नेतृत्व मानतो, आम्ही देखील शिवसैनिक आहोत. परंतु या सर्वेच्या बाबतीमध्ये मला एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की कायमस्वरूपी, म्हणजे मी मगाशी देखील सांगितलं की मी दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आलो, पण काल रात्रीपर्यंत किंवा येण्याच्या अगोदर रात्रीपर्यंत आमच्यातलं सगळं जे काही चांगलं आहे हे तिथल्या काही लोकांना मान्य असतं आणि आम्ही दुसरीकडे आल्यानंतर आम्ही नालायक होतो, आम्ही गद्दार होतो. ह्याच्यापेक्षा आमच्या मागची मनातली भूमिका काय, आमच्या बॅक ऑफ द माइंड काय चालू आहे ह्याचा विचार काही लोकांनी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही अनेक वेळा साहेबांना देखील विनंती केली होती, मी देखील या प्रवाहामध्ये साहेबांची चर्चा केलेली होती. आणि म्हणून मला असं वाटत नाही की या सगळ्या गोष्टीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा, आदित्यजींचा कुठं दोष आहे. पण मी मगाशी जसं म्हटलं की ज्यावेळी जोडण्याची प्रक्रिया आपण सुरुवात करतो
त्याच्यातनं कुठेतरी आपल्याला चांगला आउटपुट मिळतो. म्हणजे तुमच्या पण बोलण्याचा एखादा- अर्थ असा आहे की परिस्थिती कारणीभूत ठरलेली आहे. ज्या पद्धतीनं कार्यपद्धती ठाकरे पितापुत्र करतायत त्यावर आक्षेप आहेच, मात्र राजकीय परिस्थिती पण त्या दृष्टीने कारणीभूत ठरली आहे. मनीषा कायंदे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेल्यात, काही वेळातच त्या झूमवर पुन्हा आपल्यासोबत जोडल्या जातील. मनीषाजी, आपण ऐकलं की उदय सामंत यांनी जे आरोप केलेले आहेत की काय, मगाशी एक तुम्हाला मी प्रश्न विचारला होता की काही नेते, मातोश्रीच्या जवळच्या वर्तुळात असलेले काही नेते दरबारी राजकारण करून काही तळागाळातल्या शिवसैनिक जो आत्तापर्यंत आमदारकीपर्यंत पोहोचलेला आहे याला कुठे ना कुठेतरी एक त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न होतो. आणि आत्ता त्यांनी जो मुद्दा मांडला की एक राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे, आमचा ठाकरे घराण्यावर काही राग नाही आहे, पण ही राजकीय परिस्थिती त्यांच्या लक्षात यावी म्हणून हे केलेलं बंड नाही आहे, तर ही एक शुद्धीकरण मोहीम म्हणता येईल किंवा कार्यपद्धतीतल्या धोरणातल्या सुधारणेची मोहीम म्हणता येईल असं ते म्हणतायत. म्हणजे बरं झालं की माननीय उदय सामंत या चर्चेमध्ये आहेत. खरं तर उदय सामंत माननीय आदित्यजी ठाकरे असतील, उद्धवजी असतील यांच्या अतिशय जवळचे आहेत. म्हणजे मीच त्यांना अनेक वेळा अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि सर्व या कोविड काळामध्ये देखील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, परीक्षांचे प्रश्न असतील, या सगळ्यामध्ये सगळ्या अतिशय व्यवस्थितपणे सगळी परिस्थिती सगळ्यांनी मिळून हाताळली. आणि खरंच म्हणजे खूपच हा आश्चर्याचा धक्का होता. आणि जर का उदय सामंत म्हणतायत की ही मोहीम आहे, तर मग या मोहीम ही फत्ते करण्यासाठी मग तिकडे दूर गुवाहाटीत कशाला जायचं, सुरतमध्ये कशाला जायचं, म्हणजे भाजपा शासितच राज्यामध्ये का गेलात, म्हणजे खूप प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि खरोखरच म्हणजे आज आपले कुटुंब प्रमुख आहेत आणि मला माहिती आहे सगळ्यांचं प्रेम आहे उद्धवजींवर, हे म्हणजे याच्यावर कुठे माझा अविश्वास आहे असं नाही, परंतु त्यांनी यावं. म्हणजे आता पुष्कळ झालं, आता या बसा. माननीय उद्धवजी इतक्या उदार मनाचे आहेत, इतकं दिलदार व्यक्तिमत्व आहे की ते नक्कीच ऐकून घेतील. आणि त्यांच्या आजारपणामुळे कुठेतरी दुरावा निर्माण झाला होता किंवा आहे, तर तो सुद्धा आता दूर होईल. परंतु म्हणजे उदय सामंत यांच्यासारखे अतिशय सुज्ञ एक शिवसैनिक मंत्री झालेले आहेत, अनेक गोष्टी यशस्वी हाताळत होते, परंतु आता हे कुठेतरी थांबवावं ही अशी कळकळीची विनंती मी करत आहे. आणि त्यासाठी म्हणजे बोलायचंच आहे तर इथेच या ना. आता गुवाहाटीला तुम्ही राहून तिथे काय करणार आहात? आणि सामंतजी ते म्हणतायत की तुम्ही इथेच या एकत्रित मोहीम राबवूया, सुधारणेची मोहीम एकत्रित राबवलेला अधिक श्रेयस्कर ठरलं असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये एक पहिली गोष्ट आहे की त्याचा उल्लेख या ठिकाणी मनीषाताईंनी या ठिकाणी केला की याच्यामधनं उद्धव साहेबांना कुठं हट करावं किंवा अन्य काही गोष्टी कराव्यात, सत्तेमध्ये जाऊन आम्हाला आहेत त्याच्यापेक्षा मोठी पदं मिळवावीत किंवा शिंदे साहेबांना अजून काहीतरी मोठं पद मिळावं, यासाठी हे काही मोहीम नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी पहिल्या दिवशी ही सगळी मोहीम ठरली आणि त्याच्यातनं एक असा प्रवाह निर्माण झाला की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाजूला जर केलं तर हे सगळं चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. आणि म्हणून मनीषाताईंना मला विनंती एक अशी करायची आहे की ज्या पद्धतीनं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून, कारण मी आता 3 दिवस जे सगळ्यांशी बोलतो, शिंदे साहेबांची चर्चा करतो, ते पण सगळी मंडळी दुखावलेली आहेत. आणि या सगळ्या मंडळींना दुखवायला कारणीभूत उद्धव ठाकरे साहेब आहेत किंवा अन्य कोणात असं कोणाचंच मत नाही. परंतु ज्या पद्धतीनं बोललं जातं, परवा असं सांगण्यात आलं की आता 40 मृतदेह जे येतील हे सगळे पोस्टमार्टमला जाणार आहेत. शेवटी कुठेतरी 3.5 लाखातनं निवडून आलेला हा लोकप्रतिनिधी असतो, त्याचं आजही प्रेम उद्धव साहेबांवर आहे, जो आजही वंदनीय बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतोय. अशा बाबतीत जर अशी वक्तव्य झाली तर कुठेतरी ते दुखावले जातात. आणि म्हणून याचं देखील कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मगाशी मी असं म्हटलं की बाकीच्या महाराष्ट्रामध्ये मी काय आता इथं असल्यामुळे फिरलो नाही, पण काल माझ्या मतदारसंघातलं मी आपल्याला उदाहरण सांगतो की मी टाहो पडून सांगतोय, मी विनंती करतोय की मी शिवसेनेतच आहे, मी उद्धव साहेबांना त्रास होईल असं कुठचंही गोष्ट करणार नाही. परंतु काही लोक घटक पक्षाचे किंवा मित्र पक्षाचे शिवसेना संपवण्याचं काम करतायत आणि शिवसेना संपत असताना ते आसुरी आनंद घेतायत. हा आनंद त्यांना घेता येऊ नये यासाठी ही आम्ही मोहीम केलेली आहे. परंतु मी मगाशी जसं सांगितलं की काही लोक ते जिल्ह्यातले असतील, राज्यस्तरावरचे असतील, अन्य कुठचे असतील, याच्यावर बोलणं योग्य नाही. आणि मी असं म्हणून मगाशी मी सांगितलं की मी जोडणारा माणूस आहे, मी तोडणारा माणूस नाही. आणि म्हणून मला एक महत्वाची गोष्ट सांगायची, तर काल माझ्या मतदारसंघामध्ये काही लोकांनी बैठक घ्यायला लावली. ठीक आहे, लोकशाहीचा भाग आहे, बैठक घेतली पाहिजे. आम्हाला शेवटी उद्या एक मेळावा आहे, तिथं आम्हाला गद्दार म्हणतील, नालायक म्हणतील, हा सगळा भाग झाला. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये काय अर्थ आहे? म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी चिथवण्यापेक्षा मनीषाताईंनी जे सांगितलं की प्रोसिजर अगोदर देखील होऊ शकली असती, परंतु ज्यावेळी प्रत्येकाच्या वैयक्तिक पातळीवर येतं,
किंवा काही गोष्टी वैयक्तिक पातळीवर येतात, तर त्यांना देखील ते हर्ट होतं. ह्याला तरी कुठेतरी बंधनं असली पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही कोणाच्याही दबावाखाली या ठिकाणी आलेलो नाही. अगदी तुम्ही दबावाखाली आम्ही काम म्हणून करत इथे नाही आलेलो. आहात आणि तुम्ही ज्या काही गोष्टी मांडताय मला त्या बोलायचं. इथे येऊन पण मांडणं गरजेचं असं शिवसेनेचं म्हणणं आहे. पण आता अर्थात हा जरतरचा प्रश्न आहे, तुम्ही येणार आणि ते नंतर त्यानंतर चर्चा करणार, या जरतरच्या गोष्टी आहेत. पण तिसरा प्रश्न एक अतिशय महत्त्वाचा आहे आणि जसं आता उदय सामंत म्हणाले होते की कार्यपद्धतीवर आम्हाला आक्षेप आहे आणि त्या कार्यपद्धतीबाबत आम्ही काही आक्षेप नोंदवले होते. पण अजून एक आक्षेप त्यांनी नोंदवला होता की हिंदुत्व, ठाकरेंचं हिंदुत्व आता पूर्वीसारखं कराल राहिलेलं नाही आहे किंवा पूर्वीसारखं कडवं राहिलेलं नाही आहे, कुठेतरी त्याच्यात भेसळ आली असा एक आरोप त्याच्या मागे. अर्थात त्यांनी हा शब्दप्रयोग केलेला नाही भेसळ आला, पण त्याच्या मागे अर्थ तोच होता. त्यावर आम्ही जेव्हा सर्वेक्षणात प्रश्न विचारला होता त्यावर शिवसैनिकांनी काय उत्तर दिलं होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. आम्ही असा प्रश्न विचारला होता की बाळासाहेबांचं हिंदुत्व हे उद्धव ठाकरे विसरलेत का? या प्रश्नाचं काय उत्तर दिलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलं, हा बंडखोरांचा आरोप तुम्हाला पटतो का? हा अधिक स्पेसिफिक प्रश्न विचारला होता की हा आरोप तुम्हाला पटतोय का, बंडखोरांनी जो आरोप केलाय तो. त्यावर काय उत्तर होतं ते आपण निष्कर्षात बघूया. हो असं म्हणतायत 15.6% लोक असं म्हणतायत की बाळासाहेबांचं हिंदुत्व हा सोडलं, हा बंडखोरांचा आरोप आम्हाला पटतोय असं हो म्हणणाऱ्यांची संख्या 15.6% आहे, तर नाही म्हणणाऱ्यांची संख्या ही 77.2% आहे आणि सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या 7.2% आहे. म्हणजे बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलं असं 77% लोकांना वाटत नाही आहे. त्यांना असं वाटतं की तेच हिंदुत्व आहे. बंडखोरांचा आरोप आम्हाला पटत नाही, आम्ही नाही म्हणतोय की हा बंडखोरांचा आरोप हा चुकीचा आहे. आणि हो म्हणतायत 15.6%. अर्थात हे शिंदे समर्थक आहेत आणि शिवसैनिकातला असा एक गट आहे की जो या सगळ्या कार्यपद्धतीला विटलेला आहे, दरबारी राजकारणाला विटलेला आहे. पुन्हा एकदा आपण शीतल पवार यांच्याकडे जाणार आहोत. शीतल, एक वेगळा प्रश्न या निमित्तानं आहे की आपण जे 5 प्रमुख प्रश्न विचारले त्यापेक्षा एक वेगळा प्रश्न की कार्यपद्धतीबद्दलच्या जी टीका बंडखोरांकडून केली जाते आहे, शिंदे गटाकडून केली जाते, तो जरी स्पेसिफिक प्रश्न आपण सर्वेमध्ये विचारला नसला तरी शिवसैनिकांचं त्यावर काय मत आहे? थोडासा सर्वेक्षणाच्या बाहेर जात हा प्रश्न आहे. मी मगाशी मनीषाताई जे बोलल्या तेही ऐकलं आणि उदय सामंतजी जे बोलले तेही ऐकलं. शिवसैनिकांमध्ये जेव्हा आपण हे सर्वेक्षण करत होतो तेव्हा आपणही आपल्या सॅम्पलमध्ये ते बायफर्गेशन केलेलं आहे. तर 2 गट स्पष्ट दिसतात. एक म्हणजे शिवसैनिक की जो ह्या पक्षाचा, त्या पक्षाच्या प्रत्येक निर्णयाचा, निवडणुकीचा भाग आहे. आणि दुसरा म्हणजे राजकारणात सक्रिय असलेला, निवडणुकीच्या राजकारणाला सामोरं जाणारा शिवसैनिक की जो उदय सामंतजी किंवा ही सगळी जी नाराज व्यक्ती आहेत आता आमदार जे आहेत हे सगळे त्या गटाचा भाग आहेत. तर ह्या दोन्ही गटांचा जेव्हा आपण विचार करतो तर दोघांसमोरचे प्रश्न आणि दोघांच्या प्रायोरिटीज याच्यामध्ये थोडासा फरक दिसतो आपल्याला. म्हणजे निवडणुकीला सामोरा जाणारा जो गट आहे त्याच्या आत्ताच्या प्रायोरिटीज किंवा निवडणुकीला सामोरं जातानाच्या प्रायोरिटीज या वेगवेगळ्या असतील. शिवसैनिकाचं मात्र तसं नाहीये. पण ज्या क्षणाला पक्षात एखादी घटना घडत असते आणि ती पक्षाच्या कोअर मुद्द्याला धरून घडत असते त्यावेळी शिवसैनिक त्या गोष्टीला बिकॉज दे बिलीव्ह इन दॅट आयडिओलॉजी त्यामुळे त्या पद्धतीने ते रिॲक्ट करत असतात. तर या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या इथे समजून घ्याव्याशा वाटतात. दुसरा अजून एक मुद्दा जो उदय सामंतजींनी त्यांनी स्वतःचं उदाहरण सांगितलं की ते 4 वेळा स्वतः निवडून आलेले आहेत. आत्ता जे म्हणजे मोहीम हाती घेतलेल्या, मी बंडखोर त्यांना म्हणत नाही कारण पुन्हा उदय सामंतजी आपल्याला करेक्ट करतील, तर आता जे मोहीम हाती घेतलेले आमदार जे गुवाहाटीत आहेत त्यांच्यात असे बरेचसे सदस्य आहेत की जे एकपेक्षा अधिक वेळा, म्हणजे गुलाबराव पाटील 4 वेळा, संजय राठोडजी 4 वेळा, भुमरे स्वतः 5 वेळा, योगेश कदम यांचे वडील 4 वेळा आणि आता ते स्वतः पहिल्यांदा निवडून आलेले आहेत, केसरकरजी 3 वेळा, शंभूराज देसाई 3 वेळा, आबिटकर 2 वेळा, असे बरेचशी नेते मंडळींची नावं घेता येईल की जे 2 वेळाहून अधिक वेळा निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनाही आत्ता जे काही घडतंय याच्यातल्या राजकीय गणिताचा आणि याच्यातनं पुढे येणाऱ्या निवडणुकीच्या गणिताचा पुरेपूर अंदाज आहे अगदी असं दिसतं. आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याबद्दल जर आपण बोललं तर ह्या दोन्ही गटांचा त्या मुद्द्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्यांच्या परिस्थितीनुसार आलेला आहे असं एक आपल्या, म्हणजे जरी आपण ते सर्वेक्षणात थेट मांडलेलं नाहीये पण या निमित्ताने आपण काही हजार शिवसैनिकांशी राज्यभरात जो संवाद साधतोय त्यातनं हे समोर येत आहे. अगदी श्रीराम सर, आता हा जो मुद्दा आहे की प्रश्न असा होता की हिंदुत्वाबाबत बंडखोरांनी केलेला आरोप की उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व आता पूर्वीसारखं कडवं राहिलेलं नाही, हा आरोप बहुतांश शिवसैनिकांना पटत नाहीये खरं तर.
पण गेल्या काही दिवसात हिंदुत्वाची जर शिवसैनिकांची भूमिका पाहिली, शिवसेनेची प्रामुख्याने भूमिका पाहिली, तर हिंदुत्वाबद्दल उघडपणे बोलणारी शिवसेना आता राजकीय तडजोडीपोटी कुठेतरी हिंदुत्वाबद्दल सौम्य भूमिका घेताना दिसते असं साधारण जाणवतंय. या सगळ्यातली जी कुचंबणा आहे उद्धव ठाकरेंची, ती कशी विशद कराल? नाही, एक खरं आहे की जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करायची ठरली तेव्हा स्वाभाविकपणे काँग्रेसचा आग्रह हा हिंदुत्वाच्या भूमिकेवर काँग्रेसची म्हणून काही भूमिका आहे आणि धर्मनिरपेक्षता हा त्यांचा अतिशय ठोस असा अजेंडा आहे. आता हिंदुत्व असो की धर्मनिरपेक्षता ह्या लोकांसाठी लोकांनी कंझ्युम करावा म्हणून घ्यायच्या पोझिशन्स असतात. आत्ता सुद्धा हा जो बंडखोरांचा गट आहे, कारण तो बंडखोरच आहे, तर तो गट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही मानतो असं म्हणतो, तेव्हा तो एक पोझिशन घेतो की बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही मानतो आणि उद्धव ठाकरे त्यापासून कुठेतरी बाजूला गेलेत, कारण त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत तडजोड केली आहे, त्यामुळे ते बाजूला गेलेत. पण हिंदुत्व नावाचं जे काही प्रकार आहे राजकारणापुरतं आम्ही म्हणतोय, तर तो शिवसेनेच्या एकूण वाटचालीत कायम हिंदुत्व आहे का, तर त्याला अनेक वेळा चढ होता आले आहेत. म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना ते सुद्धा काही 100% कायमच अगदी जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करत होते, अशातला भाग नाही. शिवसेनेच्या 5 दशकांच्या वाटचालीत वेगवेगळ्या गटांसोबत कधी ना कधीतरी ठाकरेंनी समझोता केला, त्यांच्या जवळ गेले, त्यांना जवळ घेतलं आणि अंतिमतः ते भाजपच्या जवळ गेले. भाजपच्या जवळ गेल्यानंतर सुद्धा शिवसेनेचं हिंदुत्व हे भाजपपेक्षा अधिक जहाल आहे हे दाखवायचा सातत्यानं त्यांनी प्रयत्न केला. त्याच्या आधीचा इतिहास जर बघितला आपण तर काँग्रेससोबत शिवसेनेनं तडजोड केली आहे, अगदी 70-80च्या दशकात पण केलेली आहे. समाजवाद्यांबरोबर शिवसेनेची तडजोड आहे, मुस्लिम लीगसोबत शिवसेनेनं एका निवडणुकीत तडजोड केली आहे. त्यामुळं हिंदुत्व हाच काही एकमेव, माझ्या मते महाराष्ट्रातले सगळ्यात व्यवहारी राजकारण करणारे जे नेते आहेत त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे होते. त्यांना माहिती होतं की आपल्याला काय करायचं आहे आणि कशासाठी करायचं आहे. बाकीच्या ज्या सगळ्या पोझिशन्स आहेत त्या लोकांनी म्हणजे लोकांच्या कन्झम्पशनसाठी असतात आणि त्यांच्या केडरवरची जी प्रचंड पकड होती त्यामुळे यातली कुठलीही भूमिका घेतली तर ते सहजपणे ते केडर आपल्यासोबत घेऊ शकत होते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आधी असं कधीच झालं नाही की त्यांनी मराठी माणूस म्हटल्यानंतर कोणतं म्हटलं की तुम्ही मराठी माणूस का म्हणताय. त्यांनी काँग्रेससोबत गेले तर कोणी असं विचारलं की तुम्ही काँग्रेससोबत का जाताय. आणीबाणीला त्यांनी समर्थन दिलं तेव्हा कुठल्याच शिवसेनेच्या गटानं विचारलं नाही त्यांना तुम्ही आणीबाणीला कसं काय समर्थन देताय. हे करण्याची ताकद बाळासाहेबांनी हयातभर जोपासली आणि म्हणून त्यांनी किती वळणं घेतली तरी त्यांच्या हिंदुत्वाला कधी पट्टा लागला नाही. आता उद्धव ठाकरेंच्या संदर्भात झालंय काय की या सगळा जो गट मोहीम काढली असं जे म्हणतायत त्यांना बाहेर पडताना निमित्त दोनच आहेत. एक राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्हाला जायचं नाहीये आणि हिंदुत्वाचा मुद्दा करायचा आहे. तर माझ्या मते हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो पोझिशन घेण्यापुरता मुद्दा आहे. काही अडचण आहे ती व्यवहारी अडचण आहे या सगळ्या लोकांची, कारण यात गेलेले बहुतेक सगळे लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या विरोधात आहेत. त्यातही बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडून आलेले आहेत आणि त्यांची लढाई जी आहे गावागावातली मतदारसंघातली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आहे. त्यामुळं त्यांना उद्याची निवडणूक दिसते आणि उद्याच्या निवडणुकीत त्यांना कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचं केडं मदत करेलच याची पण गॅरंटी नाही आहे. त्यामुळे यातले अनेक लोक कदाचित भाजपसोबत जाऊया या अधिक व्यवहार मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतील. निव्वळ या सर्वेक्षणातल्या या प्रश्नाकडे जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य करणाऱ्यांपैकी 2% लोकांना हिंदुत्व मात्र उद्धव ठाकरेंचं पात्र झाल्यासारखं वाटतंय. तर हा एक छोटा इन्फ्लुएन्स याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. पण बहुतांश शिवसैनिकांची श्रद्धा अजूनही आहे की शिवसेनेच्या हिंदुत्वाला काही कुठे पट्टा लागलेला नाही, उद्धव ठाकरे ते सांभाळत आहेत. अगदी हिंदुत्वाचा मुद्दा जो बंडखोरांनी मांडलाय तो तोंड देखला जरी असला तरी सुद्धा राजकीय गणित त्यामागे अधिक आहेत. चौथ्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. चौथा प्रश्न ज्यावेळेला आपण विचारला होता की या बंडखोरांविरोधात तुम्ही आंदोलन करणार का, रस्त्यावर उतरणार का, शिवसैनिकांना हे जेव्हा विचारलं होतं तेव्हा त्यांची उत्तरं अतिशय चमत्कारिक आली असं म्हणावं लागेल. चमत्कारिक हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय कारण हो म्हणणाऱ्यांची संख्या 52.3% आहे. नाही म्हणणाऱ्यांची, या बंडखोरांविरोधात आम्ही उतरणार नाही म्हणणाऱ्यांची संख्या ही 34.1% आणि सांगता येत नाही संभ्रमित असलेला वर्ग मोठा आहे 13.6%. म्हणजे दोघांची जर बेरीज केली तर जवळपास 57 ते 58% लोक रस्त्यावर उतरण्याच्या विरोधात आहेत असं म्हणता येईल. त्यामुळे ही चिंता वाढवणारी बाब आहे. आत्तापर्यंत एका आवाजासरशी, एका हाकेसरशी रस्त्यावर उतरणारा किंवा किंबहुना नुसती परिस्थिती जाणून रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक आता
कुठे गेला असं प्रश्न विचारायची वेळ आली आहे. श्रीराम सरांकडे पुन्हा एकदा जाईन. श्रीराम सर, हा जो प्रश्न आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई आहे असं प्रत्येक बंडाच्या वेळेला म्हटलं गेलं होतं, याही बंडाच्या वेळेला म्हटलं गेलं आहे. पण यावेळेचं बंड हे अधिक गंभीर आहे, कारण पूर्णतः उभी फूट शिवसेनेत दिसते. आणि आता शिवसैनिकांमध्ये जर हा विचार असेल की पूर्वी जो द्वेषाने शिवसैनिक उठत होता तो आता दिसत नसेल, तर शिवसेनेसाठी चिंतेची बाब आहे. काय केलं पाहिजे शिवसेनेने? नाही, याच्यातून दोन गोष्टी आपल्याला दिसतात किंवा दोन अर्थ काढता येऊ शकतात. एक तर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं मानणारा बहुसंख्य शिवसैनिक आहे. पण त्यातल्या एका सायझेबल गटाला असं वाटते की हे सांगण्यासाठी किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून जे मोहिमेवर गेलेले मोहीमवीर आहेत त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढावं, आंदोलन करावं असं त्यातल्या एका सायझेबल गटाला वाटत नाही, असा या प्रश्नाच्या उत्तराचा अर्थ आहे. आता हा शिवसेनेतला एक मोठा बदल आहे का, या दृष्टिकोनातून याच्याकडे बघायला पाहिजे. याचं कारण असं की आतापर्यंत ज्या ज्या वेळेला कोणी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्या विरोधात अतिशय कठोरपणे शिवसैनिक रस्त्यावर उतरला. आणि कठोर हा शब्द सुद्धा मृदू वाटावा इतक्या टोकाचा तो संताप होता. म्हणजे भुजबळ जेव्हा एक गट घेऊन बाहेर पडले तेव्हा भुजबळांसह सगळे पराभूत झाले. आणि नुसते पराभूत झाले नाहीत तर बराच काळ असे जे लोक शिवसेनेतून बाहेर गेले होते त्यांना धडपणे घराबाहेर पडता येत नव्हतं. अगदी असा एक शिवसेनेचा शिवसैनिकांच्या संतापाची धग ज्याला म्हणता येईल. तर या वेळेची कारणं पण वेगळी आहेत, कारण आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं या राज्यामध्ये असं काही होणार नाही, म्हणजे काही असा प्रसंग येणार नाही याची जबाबदारी पण त्यांचीच आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना संरक्षण दिलेलं आहे, कुठं हाताबाहेर प्रसंग जाणार नाही यासाठी ते काळजी घेत आहेत. आणि या सगळ्याचं पण रिफ्लेक्शन कदाचित यामध्ये असेल की रस्त्यावर उतरायचं म्हणजे कुणाच्या विरोधात उतरायचं, बंडखोरांच्या विरोधात उतरायचं हे ठीक आहे, पण शेवटी सरकार आपलंच आहे आणि अशा प्रकारे रस्त्यावर उतरणं म्हणजे आपल्या सरकारची कोंडी आहे, असा सुद्धा याच्यामध्ये हे असण्याची शक्यता आहे. आणि जर शिवसैनिकांना खरंच असं वाटत नसेल इतक्या मोठ्या प्रमाणावर की आता रस्त्यावर उतरायची गरज नाही, तर ही शिवसेनेमधली एक फंडामेंटल शिफ्ट आहे की आम्ही शिवसेनेसोबत आहोत, पण एकेकाळची जी प्रत्येक गोष्टीवर रस्त्यावर सहज उतरू शकणारी शिवसेना होती त्यापासून आता हा नवा जो शिवसेनेचा प्रवाह आहे तो काहीसा बाजूला होतोय, असं या प्रश्नाचं उत्तर सांगते आपल्याला. अगदी. आपण पाचव्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी एक आपल्यासोबत उदय सामंत होते, ते आता आपल्यासोबत पुन्हा जोडण्याचा आपण ते प्रयत्न करतोय. काही कारणास्तव त्यांचा संपर्क खंडित झालेला आहे. तर शीतल पवार या सुद्धा आपल्यासोबत या सगळ्या सर्वेक्षणात चर्चेत सामील होतात. ज्यांनी हा सर्वेक्षण केलं त्या सुद्धा आता काही कामानिमित्त या चर्चेत नसतील. मात्र सचिन अहिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि मनीषा कायंदे सुद्धा आहेत आपल्यासोबत. श्रीराम पवारांनी जो मुद्दा मांडला पवार सरांनी तो असा होता की पूर्वीसारखा रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसैनिकांची संख्या कमी झाली, हा चिंतेचा विषय शिवसेनेसाठी आहे. मनीषा कायंदे यांच्यासाठी हा प्रश्न असेल की मनीषाजी, हा जर मुद्दा इतका महत्त्वाचा असेल आणि जर शिवसैनिक या इतक्या मोठ्या घडामोडी दरम्यान संभ्रमित असेल तर कुठे ना कुठेतरी शिवसेनेची चिंता वाढते, चिंता वाढवणारी बातमी असं तुम्हाला वाटत नाही? असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी पूर्वी काही लोक शिवसेना सोडून गेली होती, मोठी मंडळी होती, ती शिवसेना सोडून गेली, त्यावेळची शिवसेना आता तीच शिवसेना आज आहे. आजही भावना तेवढ्याच तीव्र आहेत, परंतु त्यावेळी आपलं सरकार नव्हतं, आता सरकार आहे. आणि माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा सुसंस्कृत चेहरा हा कार्यकर्त्यांसमोर सतत आहे, एक कुटुंब प्रमुख म्हणून. आणि त्यानंतर म्हणजे उद्धवजींना फार अशा पद्धतीचं इव्हन आदित्यजी, आता व्हॅलेंटाईन्स डे असेल, हे सगळे विषय थोडे बदल झाला शिवसैनिकांमध्ये. तरुण पिढी शिवसेनेची पुढे आली आणि आता म्हणजे अगदीच रस्त्या म्हणजे आज तुम्ही पाहताय की जे सगळे पक्ष सोडून जाण्याची भाषा करतात, फक्त मगाशी उदय सामंत जे म्हणाले की आम्ही कुठेही जाणार नाही असं म्हणतात आहे, पण एकीकडे चाचपणी तर सुरू आहे, म्हणजे हे न पटण्यासारखं आहे. आणि जर जी काही 13.6% संभ्रमित तुम्ही म्हणताय, तर आता हे 3 टर्म निवडून आलेले आमदार आहेत, त्यांचे देखील अनेक कार्यकर्त्यांना फोन जात आहेत, शिवसैनिकांना फोन जात आहेत की तुम्ही रस्त्यावर उतरू नका, आम्ही तुमचेच आहोत, आम्ही तुमचेच आहोत. अगदी म्हणजे संभ्रमित करण्याचा हा प्रयत्न आहे. याच मुद्द्यावर मी सचिन अहिर यांना सुद्धा आपल्या चर्चेत ते जोडले गेलेले आहेत. सचिन अहिरजी, एक संभ्रमित केलं जाते बंडखोरांकडून म्हणून कुठेतरी शिवसैनिकांच्या संभ्रम आहे, पण चिंता वाढवणारी अशी बातमी आहे की रस्त्यावर उतरू असं म्हणणाऱ्यांची संख्या ही रस्त्यावर उतरणार नाही किंवा आम्हाला सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांपेक्षा कमी आहे. शिवसेनेसाठी ही चिंतेची बाब आहे.
सचिन अहिरजी, तुमचा फोन म्यूट आहे, तुम्ही जरा तुमचा फोन जो आहे तो अनम्यूट करा आणि तुमचा आवाज येत नाहीये. सचिन अहिर यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये. आपण सचिन अहिर यांच्याशी बोलणार आहोत. दरम्यान आपण 5व्या प्रश्नाकडे जाऊयात, आपल्याकडे वेळ कमी आहे. 5वा प्रश्न असा होता की बंडखोर आमदारांना आपण पुन्हा मतदान करणार का? एक महत्त्वाचा असा प्रश्न होता शिवसैनिकांच्या दृष्टीने, हा महत्त्वाचा, कारण या अगोदर जी निवडणूक झाली किंवा जी बंड झाली त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये बंडखोरांना शिवसैनिकांनी धडा शिकवला होता. यापैकी बहुतांश बंडखोर हे पराभूत झाले होते आणि या प्रश्नाचं उत्तर काय आपण पहा. 76.3% लोक म्हणतायत की आपण या बंडखोरांना पुन्हा मतदान करणार नाही. हे शिवसैनिक आहेत जे म्हणतायत की आपण पुन्हा या बंडखोरांना मतदान करणार नाही. 12.5 जण म्हणतायत हो आम्ही या बंडखोरांना मतदान करू आणि 11.1% मतदार हा शिवसैनिक हा असं म्हणतोय की आम्ही आत्ताच काही सांगू शकत नाही, आम्ही अजून काही ठरवलेलं नाही आहे. श्रीराम पवार सर आपल्यासोबत आहेत. श्रीराम सर, हा सुद्धा अजून एक चिंतेची बाब म्हणावी लागेल, कारण मगाशी आपण चर्चेतनं एक उल्लेख केला होता की बंडखोरांची स्वतःची अशी एक मतं आहेत जी 12.5 मध्ये दिसत आहेत. दुसरं म्हणजे भाजपनी जर या बंडामागे सगळी नेपथ्य रचना भाजपनी केली असेल तर भाजपचा या बंडखोरांना जर पुढच्या निवडणुकीत पाठिंबा मिळाला तर काही मतं आणखीन वाढू शकतात आणि हा संभ्रमित असलेला जो घटक आहे 11.1 तो सोबत गेला तर एक मोठी वोट बँक या बंडखोरांसाठी निर्माण होऊ शकते आणि ती शिवसेनेसाठी आव्हानात्मक ठरू शकते. हा, या प्रश्नाच्या उत्तरात अजूनही मोठ्या प्रमाणावर शिवसेनेसोबत, मूळ शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंसोबत आहेत हे पुन्हा दिसतंय. पण त्याचबरोबर 12.5% शिवसैनिक म्हणजे शिवसेनेचा पारंपरिक मतदार, कारण हे सगळ्यांनी मागच्या निवडणुकीत शिवसेनेला मतदान केलेलं आहे. तर असा शिवसेनेच्या पारंपरिक मतदारापैकी 12.5% मतदार असं म्हणतो आहे की ह्या बंडानंतर या बंडानंतर ते त्यांचं मतदान एकनाथ शिंदे गटाला करतील किंवा शिवसेनेच्या विरोधात करतील. म्हणजेच शिवसेनेच्या एकूण मतदारांपैकी 12.5% मतदार हा या बंडानंतर हल्ल्याचं दिसतंय आणि जवळपास म्हणजे साधारण 11% मतदार काही सांगता येत नाही म्हणतोय. म्हणजे तो पुन्हा मी सांगतो की हे सगळे मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मतदान करणारे मतदार आहेत, शिवसैनिक आहेत. बरोबर. आणि त्यातले जवळपास 22% लोकांच्या मनात आता संभ्रम आहे की आपण शिवसेनेला मतदान करायचं की नाही. त्यामुळं हे ॲब्सोल्यूट नंबरमध्ये जरी शिवसेनेच्या फेवरमध्ये असला या प्रश्नाचं उत्तर, तरी त्यातला इन्फ्लुएन्स असं सांगतोय की एवढ्या मतदारांच्या मनामध्ये आता संभ्रम आहे आणि येणाऱ्या काळात म्हणजे इथून पुढे जेव्हा निवडणूक होईल तेवढ्या काळात या लोकांना मुळात आपल्याकडे घेणं हे शिवसेनेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि हा जो 12.5% एकनाथ शिंदेच्या बाजूचा आणि 11% संभ्रमात असला हा जो एकूण गट आहे तो मतदारांचा गट वाढवत नेणं हे एकनाथ शिंदेच्या गटासमोरचं आव्हान असेल आणि त्याच्यावर पुढच्या निवडणुकीची गणितं ठरतील. अगदी. श्रीराम सर, याच मुद्द्यावर सचिन अहिर यांच्याकडे जाऊया. सचिनजी, हा जो मुद्दा आहे की बंडखोरांना तुम्ही मतदान करणार का असा जेव्हा प्रश्न आपण या सर्वेक्षणादरम्यान विचारला होता तेव्हा मोठ्या संख्येनं म्हणजे जवळपास 76% लोकांनी म्हटलं की यांना मतदान करणार नाही, पण 23% गट असा आहे की जो या बंडखोरांसोबत आहे किंवा जाऊ शकतो. आता संभ्रमित त्यातले काही लोक आहेत आणि याला जर भाजपच्या वोट बँकेची जोड मिळाली तर तुमच्यासाठी मोठं आव्हान निर्माण होईल या 40 जे काही बंडखोर आहेत त्या सगळ्या मतदारसंघांमध्ये. तुम्हाला चिंता वाटत नाही? नाही, अजिबात नाही. त्याला कारण असं आहे की जर आपण हा सर्वे काय हा फक्त शिवसैनिकापुरता किंवा शिवसेनेचं मतदान आहे म्हणून नाही, पण पूर्ण मतदारसंघानिहाय घेतलेला आहे. आणि तुम्ही जे बोलला त्याप्रमाणे माझं स्पष्ट मत आहे की ही युतीमध्ये झालेला जो गेल्या वेळीचा मतदान आहे त्यातला काही वर्ग हा निश्चितपणे अशी वेगळी भूमिका मांडू शकतो. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ह्या सर्वेपेक्षा जास्त जे आता आमचे जे सन्मान्य सदस्य जे तिकडे गेलेले आहेत त्यांनाही या गोष्टीची जाणीव आहे की जर आपल्याबरोबर चिन्ह राहिलं नाही, जर आपल्याबरोबर पक्ष राहिला नाही, उद्धवजी राहिले नाही तर भविष्य काळामध्ये आपल्यालाही निवडून येता येणार नाही. आणि म्हणून सुरुवातीपासूनच आम्ही जरी देखील वेगळी भूमिका मांडली असेल, वेगळा गट तयार करायचा प्रयत्न करत असतो, पण आम्ही शिवसेनेचे बाहेर गेलेलो नाही आहोत हे त्यांना वारंवार सांगावं लागतोय. एवढंच नाही तर वारंवार कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन आमच्याबद्दल हे गैरसमज केला जातोय किंवा सांगितला जातोय ही भूमिका त्यांना घ्यावी लागते. दुसरी महत्वाची गोष्ट जे सुरुवातीचे 2-3 मुद्द्यावरती मला फक्त अर्धा मिनिट मी बोलीन की एक गोष्ट नक्की आहे की ही ओव्हरऑल जी भूमिका ज्यांनी घेतलेली आहे ह्यांना जो व्यासपीठ तयार होता हे आता लोकांना हळूहळू कळायला लागलेलं आहे की तुम्ही पक्ष नेतृत्वाकडे येऊ शकला असता, बोलू शकला असता, आग्रह धरू शकला असता, पण ते न करता सुरत गुवाहाटीला तुम्हाला जावं लागतं. आणि आजही माननीय पक्षप्रमुख ज्यावेळी त्यांना आवाहन करतायत तेव्हा प्रश्नाचे वेगवेगळे चर्चा करून
आम्ही बसायला तयार नाही आहोत, तुम्ही पहिला हा निर्णय घ्या, हे घ्या. अशा प्रकारे नेतृत्वाला एका प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न किंवा आपल्याला हवं तसंच तुम्हाला करा तरच आम्ही तुमचं ऐकू, अशीतली भूमिका घेतल्यामुळे पण देखील जे तुमच्यातले जे अस्थिर राहिलेली जी लोकांची जी संख्या आहे किंवा सर्व्हेमध्ये आलेले जे आहेत त्याच्यात पण मोठ्या प्रमाणावरती ती संख्या आमच्या बाजूला मतदारांच्या रूपाने आल्याशिवाय राहणार नाही. कारण ते अजून सर्व काही लोक आशावादी, जसे आज आम्ही आशावादी आहोत आणि आता उदय नाही आहेत, पण मी उदयजींशी बोलताना पण मला या गोष्टीची जाणीव आहे की एक समंजसपणा असताना नेता आहेत. आता माझी त्यांना एवढीच विनंती आहे की जे जसे बोलले तसं ते कृतीतून त्यांनी तिकडे करावं आणि ही चर्चा घडून आणावी. समज गैरसमज चर्चा काय असेल ते अगदी त्यांनी म्हणजे एक सांगताना लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर सांगितलं. मग हाही प्रश्न निर्माण होतो, मग विधान परिषदेमध्ये असं का झालं किंवा विधान परिषदच्या निवडणुकीच्या अगोदर पण 3 दिवस आपण एकत्रित होतो, त्यावेळी देखील नेतृत्वाशी आपण चर्चा करू शकलो असतो आणि आपण जे काही म्हणणं मांडू शकलो असतो, पण जे दुर्दैवाने झालेलं नाहीये. याच्यातून जे जे त्यांना अभिप्रेत आहेत या सर्व गोष्टीची चर्चा आपण करू शकतो. हिंदुत्वाच्या बद्दल तुम्ही जे बोललात, एक लक्षात घ्या की एकमेव राज्याचे मुख्यमंत्री असे आहेत की ज्यांनी एका बाजूला काँग्रेस, एका बाजूला एनसीपी असताना देखील विधिमंडळामध्ये सांगितलं हो मी हिंदुत्ववादी आहे. आणि त्यावेळी चर्चा करत असताना आज जी नेते मंडळी गेलेली आहेत, उदय सामंत सकट ही सर्व मंडळी त्यांच्या मागे होते. मग त्यावेळी तेच टेबलवरती पाठ थुपट होते. मग आज का असं या 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये असं काय बदल त्यांना जाणवतोय की आपण हिंदुत्वापासून कुठेतरी लांब जातोय? मला असं वाटते की एका राजकीय हेतूतून या ज्या गोष्टी ज्यावेळी होत असतात त्यावेळी राजकीय हेतू साध्य व्हायलाच पाहिजे, पण पक्ष तोडून किंवा पक्षला बाजूला ठेवून या गोष्टी होतात. पक्षाला बाजूला ठेवून अगदी नेतृत्वाला विश्वासात घेऊन या गोष्टी करता आल्या असत्या असं तुमचा मुद्दा आहे. शेवटचा मुद्दा, माझी वेळ संपते, श्रीराम सरांकडे मी जातोय. एक या सगळ्या सर्वेक्षणाचं एक आपण जर सार काढलं तर ते श्रीराम सर काय काढता येईल आणि यातून शिवसेनेला काय धडा घेण्याची गरज आहे, अगदी थोडक्यात? मला वाटतं की काही गोष्टी हे सर्वेक्षण सांगते. शिवसेनेचा मोठा गट आजही उद्धव ठाकरेंसोबत आहे असं जसं सांगते, तसंच हेच जर चित्र कायम राहिलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये खूप प्रचंड उलटापालटी आपल्याला दिसेल. याचं कारण मी सांगतो. शिवसेनेला सर्वसाधारणपणे 19-20% मतं महाराष्ट्रामध्ये मिळतात. मागच्या दोन्ही निवडणुकींचा जर आपण अंदाज घेतला तर, आणि सर्वसाधारणपणे ही मतं 90-92 लाखापासून ते 1 कोटी 2 लाखाच्या आसपास असतात. आता एवढी मतं मिळतात त्याच्या आधारावर शिवसेनेच्या जागा निवडून येतात. आता जर उद्या यातली 12-13% मतं कमी झाली तर शिवसेनेला मोठा फटका त्यातून बसू शकतो. दुसऱ्या बाजूला या बंडखोरांसोबत ही फक्त 12-13% मतं राहिली तरी सुद्धा त्यांच्या मागं कदाचित उद्या भाजप असेल आणि शिवसेना आणि भाजप जेव्हा युती म्हणून लढत होते तेव्हा त्या मतदारसंघात 70% शिवसेनेची मतं असतील तर कदाचित 30% तरी भाजपला मानणारी मतं शिवसेनेच्या पारड्यात पडली असण्याची शक्यता आहे. हा एक म्हणजे थोडा मोठा अंदाज, आपला मोठी ज्याला म्हणतो त्या प्रकारचा अंदाज. तर ही मतं त्या बंडखोरांच्या मागे जातील, कारण या सगळ्या भाजपवाल्या मतदारांना असं वाटतच होतं की शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊ नये, ते भाजपसोबत जावं. त्यामुळे त्या मतांचा गठ्ठा ऑलरेडी या लोकांकडे असेल आणि शिवाय त्यांच्यासोबत आता हे जे 10-12% असतील तर उद्याची निवडणूक ही अतिशय काटावर येऊ शकते. अर्थात हे सगळं वातावरण असंच राहिलं तर पुन्हा याच्यामध्ये शिवसेनेनं काही प्रमाणात आक्रमक भूमिका घेतली, यातले काही लोक पुन्हा शिवसेनेकडे आले आणि बंडखोरांकडे चिन्ह नसेल, त्यांच्याकडे शिवसेना नाव नसेल किंवा व्हायचा करायची त्यांच्याकडेच पक्ष गेला, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतील. त्यामुळे हे सर्वे हा इंडिकेट करतोय की आता महाराष्ट्रातलं राजकारण हे एका अटीतटीच्या मुद्द्यावर आलेलं आहे आणि तो मुद्दा आधी विधिमंडळात सुटेल आणि त्यानंतर जनतेच्या न्यायालयात सुटेल. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की या सर्वेक्षणातनं जो महाराष्ट्राचा राजकीय भूगोल बदलतोय त्याचं महत्व काय आहे. अगदी हा अगोदर विधिमंडळात हा पेच सुटेल आणि त्यानंतर जनतेच्या न्यायालयात सुटेल असं श्रीराम पवार सर म्हणतात. अगदी तेच आहे. पण या सगळ्या पेच सुटण्यामागे एक मोठा धडा या बंडखोरांनी शिवसेनेला दिलाय का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण या सगळ्या सर्वेक्षणातून जे निष्कर्ष आलेत ते शिवसेनेची चिंता वाढवणारे निश्चित आहेत. त्यामुळे शिवसेनेनं या सगळ्या सर्वेक्षणावर किंवा त्यांनी स्वतःचा सुद्धा त्यांचं एक आकलन असेल त्या मुद्द्यावर पावलं टाकायला सुरुवात केली पाहिजे. अन्यथा पुढच्या काळात शिवसेनेसमोर एक मोठं आव्हान या बंडखोरांच्या रूपानं उभं राहिलेलं पाहायला मिळू शकेल. या एकूणच सर्वेक्षणामधनं ही मतं जी आलेली आहेत ती शिवसैनिकांची मतं आहेत आणि राज्यभरातल्या शिवसैनिकांची ही मतं आहेत. त्यामुळे शिवसेनेनं या मतांचा जरूर विचार करणं या सर्वेक्षणातनं एक बाब समोर झालेली आहे. ती म्हणजे या मतांचा विचार करणं गरजेचं असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या सगळ्या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.